बुलढाणा जिल्ह्यात केस आणि नख गळतीच्या समस्येनंतर आता आणखी एका नव्या आजाराने चिंता वाढवली आहे। मेहकर तालुक्यातल्या शेलगाव देशमुख गावात आतापर्यंत 20 गावकऱ्यांना या व्याधीने ग्रासलंय। नेमका हा आजार काय आहे आणि काय चाललंय काय आपण बघूया। आधी केस गळतीमुळे गावकऱ्यांना टक्कल, नंतर नख गळण्याचा धक्कादायक विकार, आता बुलढाण्यातील गावकऱ्यांच्या हातांनाही भेगा। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोनगावात डिसेंबर 2024 मध्ये गावकऱ्यांचे केस अचानक गळू लागले। केस गळल्यानं अनेक आबालवृद्ध महिला आणि पुरुषांना टक्कल पडू लागल्या। त्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यात त्याच रुग्णांची नखही गळू लागल्यानं एकच खळबळ उडाली। देशभरातील शास्त्रज्ञ संशोधक बुलढाण्यामध्ये आले। ICMR तसंच राज्याच्या आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी सुद्धा तब्बल 4 महिने गावकऱ्यांच्या केसांचे नखांचे नमुने घेतले, तपासण्या केल्या। मात्र या केस गळतीचं आणि नख गळतीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालं नाही। सेलेनियमच्या अतिप्रमाणामुळे केस गळती आणि नखांची समस्या उद्भवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। त्यात आता मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख गावात नागरिकांच्या हातांना भेगा पडत असल्याचं समोर आल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातील हे गाव शेलगाव देशमुख गावात 5 महिलांसह 20 वारकऱ्यांच्या हाताला भेगा पडल्याचं आढळलंय। आरोग्य विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तातडीनं तपासणी केली आहे। बहुतांश रुग्णांना इसबगोल या त्वचा विकाराची लक्षणं आढळून आली आहेत। हे रुग्ण गेल्या 1 ते 5 वर्षांपासून या आजारानं त्रस्त असल्याचं निदर्शनास आलंय। हा आजार संसर्गजन्य नाही, या आजाराचा पाण्याशी काहीही संबंध नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। हानिकारक रसायनांच्या संपर्कात आल्यानं हा आजार होतो असं तज्ज्ञांनी सांगितलं। 20 पेशंट तपासले, त्यापैकी 14 जणांना पामर केराटोडर्मा आणि एक्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे। तिथे सोरियासिसची जी अफवा पसरली होती ती अफवाच आहे, त्याच्यात सोरियासिसचा एकही पेशंट सध्या तरी आम्हाला आढळला नाही। आणि याच्यामागं एक्झिमा किंवा केराटोडर्मा होण्याचे कारणं असे आहेत। केराटोडर्मा म्हणजे आपल्या तळ हाताची स्किन थिक होते आणि त्याला खाज सुटते, त्याला आपण केराटोडर्मा प्लस एक्झिमा असं त्याला टर्म देतो। तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये एक्झिमा होऊ शकतो, जसं ॲलर्जन आहेत, डिटर्जन आहेत, कॉस्टिक सोडा आहे, इव्हन काही लोकांना तर लसण सोलल्यानं सुद्धा हाताची ॲलर्जी होऊ शकते। शेगाव तालुक्यानंतर खामगाव, नांदुरा, चिखली, मेहकर तालुक्यामध्ये देखील केस आणि नख गळती झालेले अनेक रुग्ण आढळलेत। या रुग्णांचा अहवाल अजूनही लाल फितीत अडकलाय। ICMRचा अहवाल का प्रसिद्ध केला जात नाही असा सवाल केला जातोय। त्यात आता हातांना भेगा पडत असल्याच्या आजारानं डोकं वर काढल्यानं आरोग्य विभाग आता काय उपाययोजना करतो ते पाहायचंय। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।